नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, उद्या आहे 29 ऑक्टोबर 2025, वार आहे बुधवार। मित्रांनो, राज्यात पुन्हा एकदा पावसाचं आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। त्याचप्रमाणे पुढच्या आठवड्यात महाराष्ट्रासह दक्षिण पूर्व भारतात जोरदार पाऊस पाहायला मिळेल। त्या दरम्यान वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान विभागाच्या माहितीनुसार धुळे, नंदुरबार, सांगली, सोलापूर, अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यात पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो। मित्रांनो, या भागात पावसाचे अलर्ट सुद्धा देण्यात आले आहेत। एकंदरीत मित्रांनो, कोकण, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश आणि विदर्भातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर मित्रांनो, पाहणार आहोत उद्या म्हणजेच 29 ऑक्टोबर रोजी नेमक्या राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या तालुक्यांमध्ये, गावांमध्ये पाऊस असणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला विनंती आहे, तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करत नाही। त्यामुळे मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहता ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, सुरुवातीला विदर्भाचा अंदाज पाहायचे झाले असता विदर्भामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर व यातील आसपासच्या परिसरात आपल्याला ढगाळ वातावरणासह भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळेल। तर अकोला, अमरावती, बुलढाणा, खामगाव, वाशिम, यवतमाळ, वर्धा, हिंगणघाट या संपूर्ण परिसरात वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर यातील काही परिसरात दुपारपर्यंत हलक्या सरी पाहायला मिळतील। मात्र संध्याकाळी व रात्री दरम्यान संपूर्ण विदर्भामध्ये मोठा मुसळधार पाऊस विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह आपल्याला पाहायला मिळेल। जास्त करून पाऊस हा नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि अकोला या भागात असणार आहे। तसेच मित्रांनो, मराठवाड्यामध्ये पाहिले असता यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, सिल्लोड, वैजापूर व तसेच मित्रांनो या संपूर्ण परिसरात आपल्याला भाग बदलत ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस संपूर्ण दिवस पाहायला मिळेल। तर नांदेड, धाराशिव, उदगीर, परळी या परिसरात वातावरण कोरडे व ढगाळ असणार आहे। मात्र दुपारनंतर व रात्री दरम्यान नांदेड, हिंगोली, परभणी, माजलगाव, परळी, अहमदपूर, लातूर या मराठवाड्याच्या भागात मुसळधार ढगफुटी सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। मित्रांनो, यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो, त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्त्वाचे आहे। त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रात सोलापूर, पंढरपूर, अलकुच, कुर्डुवाडी, इंदापूर, करमाळा, कर्जत, दौंड, शिरूर, अहिल्यानगर एकंदरीत मित्रांनो या परिसरात दुपारपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस असणार आहे। तर दुपारनंतर वातावरण कोरडे पाहायला मिळेल। तर उर्वरित भागात पुणे, सासवड, सातारा, कराड, विटा, कुची, जत, बारामती, खेड व इतर आसपासच्या परिसरात आपल्याला वातावरण हे कोरडे पाहायला मिळेल। या भागात पावसाची शक्यता कुठेच पाहायला मिळणार नाही। पुढे कोकणामध्ये देखील दुपारपर्यंत वातावरण कोरडे असणार आहे। मात्र दुपारनंतर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, मालवण, सावंतवाडी, गोरेगाव, कल्याण, डोंबिवली, पालघर, वसई, विरार या कोकणाच्या परिसरात दुपारपर्यंत भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। मात्र मुंबई व इतर परिसरात उद्या म्हणजेच 29 ऑक्टोबर रोजी विश्रांती राहणार आहे। तसेच मित्रांनो, उत्तर महाराष्ट्र, खान्देशच्या भागात जोरदार पाऊस असणार आहे। तर काही भागात हलक्या मध्यम सरी पाहायला मिळतील। यामध्ये नाशिक, इगतपुरी, जळगाव, मालेगाव, मनमाड या सर्वत्र परिसरात दुपारपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे। तर दुपारनंतर थोड्या प्रमाणात पाऊस राहू शकते। तर नंदुरबार, धुळे, चाळीसगाव, भुसावळ, निफाड, येवला, सिन्नर यातील काही परिसरात ढगाळ वातावरण असणार आहे। तर काही भागात भाग बदलत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर आपल्याला झालेला पाहायला मिळेल। उद्याची पावसासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।